नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वीच्या गणित या विषयाचा जो 14वा धडा आहे, बैजिक सूत्रे वर्ग विस्तार, या धड्यामधील सराव संच 50 याला आज आपण सुरुवात करणार आहोत. याच्या आधी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे ज्याच्यामध्ये मी विस्तार सूत्र तुम्हाला समजावून सांगितलेली आहेत. वर्ग विस्तार सूत्र a अधिक b कंसाचा वर्ग आणि a वजा b कंसाचा वर्ग, ही सूत्र कशी तयार झालेली आहेत ते सुद्धा त्यामध्ये समजावून सांगितलंय आणि a आणि b च्या किमती घालून ते आपण पडताळून सुद्धा बघितलेलं होतं. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितलेला नसेल तर आधी तो व्हिडिओ बघा. आज आपण सराव संच 50 ला सुरुवात करणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न आहे विस्तार करा. आता जी आपण सूत्र मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहेत त्याच सूत्रांचा वापर करून इथे आपल्याला गणित सोडवायची आहेत. आता बघा, पहिलं गणित आहे यातलं 5a अधिक 6b चा वर्ग, म्हणजे या पूर्ण कंसाचा वर्ग. हे पहिलं गणित आपल्याला दिलेलं आहे. आता पहिला जर तुम्ही प्रश्न बघितला विस्तार करा, याच्यामध्ये काही गणित बेरजेची आहेत आणि काही वजाबाकी, म्हणजेच काय a अधिक b या स्वरूपात काही गणित आहेत आणि a वजा b कंसाचा वर्ग या स्वरूपात काही गणित आहेत. तर जर a अधिक b कंसाचा वर्ग या स्वरूपातील गणित असतील तर त्याला जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पहिलं सूत्र बघितलं होतं, जसं की a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग, या सूत्रानुसार ही गणितं सोडवायची. जर मध्ये अधिक चिन्ह असेल तर, म्हणजे इथे काय करायचं आपल्याला, तर बघा इथे 5a जे आहे, 5a याला आपण a मानणार आहोत आणि 6b ला b मानून या सूत्रानुसार हे गणित आपल्याला सोडवायचं आहे. मग सोडवूयात आपण गणित. बघा, पहिल्यांदा काय दिलंय, a चा वर्ग. आता आपला a म्हणजे काय आहे तर 5a, मग लिहूयात 5a चा वर्ग अधिक 2 गुणिले 2 गुणिले a दिलंय. a म्हणजे काय आहे आपलं 5a, त्याच्यानंतर गुणिले b म्हणजे काय आहे आपलं 6b आणि अधिक b चा वर्ग. आपलं b काय आहे पुन्हा 6b चा वर्ग. मला वाटतं इथपर्यंत ही स्टेप समजली असेल. काय केलंय आपण, फक्त किमती घातलेल्या आहेत a b च्या. आता बघा 5a चा वर्ग, तर 5 चा वर्ग किती, 5 चा वर्ग 25, म्हणून 25 आणि a चा वर्ग म्हणजे a वर्ग. त्याच्यानंतर हे अधिक चिन्ह देऊयात. आता बघा इथे काय आहे 2 गुणिले 5a गुणिले 6b. आता जे अंक आहेत त्यांचा गुणाकार आधी करायचा, जसं की 5 दुणे 10 आणि 10 गुणिले 6 म्हणजे किती होणार 60, बरोबर 60. आणि हे a आणि b आपल्याला तसंच लिहायचं आहे. हे अधिक 6b चा वर्ग, 6 चा वर्ग किती 36 आणि b चा वर्ग म्हणजे b वर्ग. तर हे आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजेच आपण या 5a अधिक 6b कंसाचा वर्ग याचा हा विस्तार केलेला आहे. कुठलं सूत्र वापरलं तर a अधिक b कंसाचा वर्ग या सूत्रानुसार हा विस्तार आपण केला. मग आता इथे कुठलंही, म्हणजे आता a b इथं त्यांनी अल्फाबेट घेतलंय, तर असं इथे PQ येऊ शकतं, MN येऊ शकतं, XY येऊ शकतं. अशा पद्धतीने कुठलंही अल्फाबेट जरी आलं तरी आपल्याला याच पद्धतीने ते गणित सोडवायचं आहे. हे आपलं प्रश्न पहिल्यातलं पहिलं गणित झालेलं आहे. आता दुसरं गणित आपण बघूया. बघा, दुसरं गणित आहे a/2 अधिक b/3 आणि या कंसाचा वर्ग. हे गणित आपल्याला दिलंय. आता पुन्हा हे त्या सूत्रानुसारच आपल्याला करायचंय. बघूया कसं. जसं आपण वरचं गणित सोडवलं त्याच पद्धतीने सोडवायचंय. बघा, सूत्र लिहूयात आधी a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab
अधिक बीचा वर्ग. आता इथे ए कोणाला मानणार आहोत आपण? a/2 या पूर्ण संख्येला आपण a मानणार आहोत आणि b/3 याला b मानायचं आहे. हे एकदा तुमच्या लक्षात आलं की पुढचं व्यवस्थित जमेल. a चा वर्ग म्हणजे काय करूया? a/2 यांचा वर्ग म्हणजे a वर्ग झाला, अधिक काय आहे? 2ab म्हणजे 2 गुणिले a म्हणजे काय आपलं? a/2 आणि b म्हणजे काय आहे? b/3. ab झालं अधिक b चा वर्ग. b म्हणजे काय आहे पुन्हा? b/3 चा वर्ग. सोपं आहे. दिसायला जरी आपल्याला अंश आणि छेद या स्वरूपात दिलेलं असलं तरी सोडवायचं सेमच आहे. आता हे सोडवूया. बघा, या दोन्हींचा वर्ग करायचा आहे आता. अंश आणि छेद दोघांचाही वर्ग. a चा वर्ग काय येणार? a वर्ग आणि 2 चा वर्ग काय? 2 चा वर्ग 4. हे आपण सोडवलं. अधिक आता बघा, जे अंश स्थानामध्ये आहेत त्यांचा गुणाकार आणि जे छेदस्थानी आहेत त्यांचा गुणाकार करायचं. अंश स्थानीमध्ये काय काय? 2 गुणिले a गुणिले b म्हणजे 2ab अशा स्वरूपात आपण हे लिहू शकतो. आणि छेद 2 गुणिले 3, 3 दुणे 6, 6 लिहू शकतो आपण खाली. बरोबर आहे. त्याच्यानंतर अधिक बघा, b/3 या कंसाचा वर्ग म्हणजे b चा वर्ग b वर्ग आणि छेद 3 चा वर्ग 9. ठीक आहे. आता आपण हे अजून कसं सिम्प्लिफाय करू शकतो किंवा सोपं कसं याला स्वरूप देऊ शकतो तर बघा, a वर्ग छेद 4 हे तर तसंच राहील, अधिक यांचा आपण भागाकार करू शकतो. बघा, बे बेत्रिक 6. बरोबर आहे. बघा, बे आणि बेत्रिक 6 म्हणजे वरती एकच राहिलं म्हणजे काही नाही लिहिलं तरी चालेल, नुसतं ab छेद काय राहिलं? 3 राहिलं. आणि हे पुढचं लिहूया, b चा वर्ग छेद 9. हा याचा विस्तार आपण केलेला आहे. हे दुसऱ्या गणिताचं उत्तर आपलं झालेलं आहे. पुढचं तिसरं गणित बघूया आपण. तिसरं गणित आहे 2p वजा 3q चा वर्ग. आता आतापर्यंत आपण मध्ये अधिक आहे अशी गणितं सोडवली. वरती बघा, पहिलं जे गणित होतं ते 5a अधिक 6b मध्ये अधिक चिन्ह आहे. त्याच्यानंतर यामध्ये पण अधिक चिन्ह होतं. त्याच्यामुळे या दोघांना आपण a अधिक b कंसाचा वर्ग हे सूत्र वापरलं. पण आता जेव्हा 2p वजा 3q याचा वर्ग हे गणित आहे त्याच्या वेळेला आपल्याला काय करावं लागेल तर a वजा b कंसाचा वर्ग हे सूत्र वापरावं लागणार आहे. मग सूत्र काय आहे? मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं. a चा वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग. हे सूत्र कसं आलं हे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. इथे 2 कसं आलं हे सुद्धा आपण त्यामध्ये बघितलेलं होतं. आता काय करायचं आपल्याला? a b च्या किमती घालून हे सोडवून बघायचं आहे. चला तर मग सोडवूया. इथे काय करायचं आपल्याला? हे 2p जे आहे याला a मानायचं आणि 3q जे आहे त्याला आपण b मानणार आहोत. आधी काय? a चा वर्ग. a चा वर्ग म्हणजे 2p चा वर्ग वजा 2 गुणिले a म्हणजे 2p आणि b म्हणजे काय आहे आपलं? 3q आणि अधिक b चा वर्ग म्हणजे 3q चा वर्ग. आधीच्या सारखीच ही स्टेप केली आपण. आता करूया 2 चा वर्ग आणि p चा वर्ग दोघांचाही वर्ग करायचा. 2 चा वर्ग 4 आणि p चा वर्ग म्हणजे p वर्ग. वजा चिन्ह दिलंय आपण. आता या संख्यांचा आधी गुणाकार करू. बे दुणे 4 आणि 4 त्रिक 12, 12 आणि हे pq यांचा गुणाकार म्हणजे हा 12pq असं हे येणार आणि हे अधिक 3q चा वर्ग. 3 चा वर्ग 9 आणि q चा वर्ग म्हणजे q वर्ग. हा आपण याचा काय केला? विस्तार केला. जसं a अधिक b कंसाचा वर्ग हे आपण सोडवतो तसंच आपण a वजा b कंसाचा वर्ग हे सुद्धा सेम तसंच सोडवलेलं आहे. आता पुढचं गणित बघूया. आता चौथं गणित बघूया. ते आहे x वजा 2/x आणि कंसाचा वर्ग. मध्ये वजा चिन्ह आहे त्याच्यामुळे आपण कोणतं सूत्र वापरणार आहे?
ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए चा वर्ग वजा 2ab अधिक बी चा वर्ग. हे सूत्र आपण वापरणार आहोत. इथे ए कोणाला मानायचं? x म्हणजे आपला ए आहे बरोबर आणि 2/x हा आपला बी आहे. तसंच सोडवूया बघा. बघा ए चा वर्ग म्हणजेच x चा वर्ग वजा 2 गुणिले ए म्हणजे काय आहे? ए म्हणजे x आणि बी म्हणजे 2/x आणि अधिक बी चा वर्ग. बी म्हणजे पुन्हा 2/x चा वर्ग. मला वाटतं इथेपर्यंत समजलं असेल. खाली x चा वर्ग x वर्ग वजा आता संख्यांचा आधी गुणाकार 2 दुणे 4 4 हा वरचा x आणि छेद हा खालचा x अधिक 2 चा वर्ग 4 आणि x चा वर्ग म्हणजे x वर्ग. आता हे अजून कसं सोडवू शकतो बघा. x वर्ग वजा आता या x ला म्हणजे अंशस्थानी x आहे आणि छेदस्थानी पण आहे त्याच्यामुळे तो आपण कॅन्सल करू शकतो आणि वरती फक्त 4 राहिलेला आहे अधिक 4/x चा वर्ग. इथपर्यंत आपण हे सोडवू शकतो. हे याचं उत्तर आहे. चौथं गणित आपलं झालं. त्याच्यानंतर पाचवं गणित हे आहे बघा. ax अधिक by चा वर्ग. आता हे कसं सोडवणार? a अधिक b कंसाचा वर्ग ते सूत्र वापरून तुम्ही सोडवू शकता. त्याच्यानंतर सहावं गणित आहे 7m वजा 4 या कंसाचा वर्ग. तर वजा आहे म्हटल्यावर a वजा b कंसाचा वर्ग या सूत्रावरून सोडवायचं. सातवं गणित आहे x अधिक 1/2 चा वर्ग. जसं आपण हे चौथं सोडवलं तसंच आहे फक्त मध्ये अधिक चिन्ह आहे त्याच्यामुळे a अधिक b कंसाचा वर्ग हे सूत्र वापरून सोडवायचं. आता आपण हे आठवं जे शेवटचं गणित आहे ते सोडवूया. काय आहे गणित बघा. a वजा 1/a या कंसाचा वर्ग. आता वजा आहे म्हटल्यावर आपल्याला a वजा b कंसाचा वर्ग हे सूत्र वापरावं लागेल. a चा वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग. आता बघा a म्हणजे आपला aच आहे आणि b म्हणजे 1/a असं आपल्याला किमती घालायच्या. आता बघा a चा वर्ग म्हणजे पहिला आपला aच आहे a चा वर्ग वजा 2 गुणिले आपला a म्हणजे इथे सुद्धा aच आहे आणि b म्हणजे काय आपला 1/a अधिक b चा वर्ग. b म्हणजे आपला 1/a चा वर्ग. मग सोडवूया. a चा वर्ग वजा आता 2 गुणिले 1 म्हणजे 2च राहणार. वरती a आहे आणि छेदस्थानी सुद्धा a आहे अधिक 1 चा वर्ग 1 आणि a चा वर्ग म्हणजे a वर्ग. आता हे अजून कसं सोडवू शकतो? a वर्ग वजा तर हा इथे पण a आहे खाली पण a म्हणजे कॅन्सल होऊ शकतो. 2 वजा 2 अधिक 1/a चा वर्ग. इथपर्यंत आपण हे सोडवू शकतो. म्हणजे आपण सूत्रांच्या आधारे विस्तार करतोय दिलेल्या उदाहरणांचा. अशा प्रकारे हा पहिला प्रश्न आपण आज बघितलेला आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. याच्या पुढचे जे प्रश्न आहेत ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.